वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आपण एका अतिशय हुशार विद्यार्थ्याची कल्पना करूया. वर्षभर या विद्यार्थ्याने अहोरात्र अभ्यास केलाय. सगळ्या सराव परीक्षांमध्ये तो वर्गात पहिला आलाय. आणि साहजिकच सगळ्यांच्या अपेक्षा गगनाला भेटल्यात. हो, म्हणजे अशा विद्यार्थ्याकडून टॉप करण्याचीच अपेक्षा असते. बरोबर ना? पण समजा अंतिम परीक्षेच्या नेमक्या आदल्या दिवशी त्याचं महत्वाचं दप्तर किंवा अंतिम नोट्स कुठेतरी हरवतात. तो गडबडतो, घाबरतो आणि दुसऱ्या दिवशीच्या एका पेपरमध्ये त्याला अनपेक्षितपणे खूप कमी गुण मिळतात. अरे बापरे, म्हणजे वर्षभराची मेहनत एका चुकीमुळे किंवा एका घटनेमुळे झाकोळली जाते. नेमकं तेच. पण आता फक्त त्या एका पेपरचे कमी गुण पाहून त्या विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमताच कमी झाली आहे किंवा त्याचा पायाच कच्चा आहे असा निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल ना? त्याच्या वर्षभराच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा विसर पडू देणं हा त्याच्यावर मोठा अन्याय ठरेल. खरं तर खूप मोठा अन्याय ठरेल. आणि आर्थिक जगात, विशेषतः शेअर बाजारात अनेकदा नेमकी हीच घाई केली जाते. म्हणजे एखाद्या कंपनीचा नफा घसरला की लगेच पॅनिक. अगदी तेच. एखाद्या बँकेचा एका तिमाहीचा निव्वळ नफा घसरला की लगेचच बँकेचं मूळ आर्थिक मॉडेलच धोक्यात आलंय असा एक सार्वत्रिक समज पसरतो. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण IDFC फर्स्ट बँकेच्या आर्थिक वर्ष 2026च्या चौथ्या तिमाहीच्या निकालांचं असंच काहीसं विश्लेषण करणार आहोत. हो, कारण त्यांचे निकाल बघितले ना तर असंच काहीसं वाटतंय. आपण वरवरची आकडेवारी पाहिली ना तर एक खूप मोठा विरोधाभास निर्माण होतो. बरोबर. एका बाजूला बँकेचा महसूल आणि मूळ व्यवसाय वेगाने विस्तारताना दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला त्यांचा नफा अनपेक्षितपणे आकुंचन पावलेला दिसतोय. या दोन टोकांच्या आकड्यांमागे नक्की काय दडलंय आणि बँकेचा मूळ गाभा खरोखरच मजबूत आहे का, हे आपल्याला आज उलगडून पाहायचंय. नक्कीच. तर या विरोधाभासाची सुरुवात आपण मुख्य आकडेवारीपासून करूया. IDFC फर्स्ट बँकेचा महसूल म्हणजे त्यांचं व्याज उत्पन्न आपण बघितलं तर ते तब्बल 10,553 कोटी रुपयांवर पोचलंय. आणि गेल्या वर्षाच्या ह्याच तिमाहीच्या तुलनेत ही 12% भक्कम वाढ आहे. हो, आणि यानंतरचा आकडा येतो तो ऑपरेटिंग प्रॉफिटचा, किंवा ज्याला बँकिंगच्या भाषेत पीपॉप म्हणतात. तो आकडा 3,435 कोटी रुपये आहे. यामध्ये सुद्धा वर्ष दर वर्ष 16% वाढ नोंदवली गेली आहे. तसं पाहिलं तर बँकेच्या मूळ व्यवसायाची प्रगती मोजण्यासाठी हा पीपॉप खूप महत्वाचा मानला जातो. व्यवसाय वाढतोय, व्याज उत्पन्न वाढतंय आणि ऑपरेटिंग पातळीवर नफाही वाढतोय. पण या सगळ्या सकारात्मक आकड्यांना एक मोठा धक्का बसतो, तो निव्वळ नफ्याच्या रकान्यात. हो, तोच तर प्रश्न आहे. कारण हा निव्वळ नफा फक्त 319 कोटी रुपये नोंदवला गेलाय. मागील तिमाहीत म्हणजे Q3 मध्ये हा नफा 503 कोटी रुपये होता. म्हणजे अवघ्या एका तिमाहीत नफ्यामध्ये तब्बल 36% मोठी घसरण झाली आहे. आणि प्रति शेअर कमाई, ज्याला आपण EPS म्हणतो, ती सुद्धा 0.37 रुपयांवर खाली आली आहे. कोणत्याही विश्लेषकासाठी धोक्याची घंटा वाटू शकते. अगदी बरोबर. इंजिन पूर्ण क्षमतेने धावत असताना गाडीचा वेग अचानक मंदावल्यासारखी ही स्थिती आहे. मग गाडीचं इंजिन खरोखरच कसं काम करतंय हे समजून घेण्यासाठी आपल्याला बँकेच्या मूळ व्यवसायाकडे बघावं लागेल. म्हणजे कर्ज आणि ठेवींच्या गणिताकडे पाहणं आवश्यक आहे. नफ्यातली एवढी मोठी घसरण पाहून व्यवसायात काहीतरी मोठी गडबड आहे असा समज होऊ शकतो. हो, पण कर्ज वाटपाचे आकडे पूर्णपणे वेगळं चित्र उभं करतात. बँकेने दिलेल्या कर्जांमध्ये वर्ष दर वर्ष 20% वाढ झालीय. 20%? म्हणजे आता त्यांचं एकूण कर्ज खाते किंवा लोन बुक किती झालंय? ते आता 2.9 लाख कोटी रुपयांवर पोहोचलंय. आणि ही काही साधी वाढ नाहीये. बाजारात त्यांच्या कर्जांना मोठी मागणी असल्याचं हे द्योतक आहे. अच्छा. पण दुसरीकडे केवळ कर्ज वाटून तर चालत नाही ना. बँकांना स्वतःचा निधीही उभारावा लागतो. बरोबर. आणि या आघाडीवरही ठेवींमध्ये म्हणजे डिपॉझिट्समध्ये 17% वाढ दिसून येतेय. पण या ठेवींच्या आकडेवारीमध्ये एक अत्यंत कळीचा मुद्दा लपलेला आहे असं मला वाटतं. तो म्हणजे बँकेचा कासा गुणोत्तर. हो, कासा रेशो. तो 50% आसपास आहे आणि सध्याच्या उच्च व्याजदराच्या काळात हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे जिथे बहुतांश ग्राहक आपला पैसा करंट किंवा सेव्हिंग्ज अकाउंटमधून काढून
FD मध्ये म्हणजे मुदत ठेवींमध्ये वळवतायत. तिथे 50% कासा टिकवून ठेवणं हे एक मोठं आव्हान असतं. कासा म्हणजे बँकेला मिळणारा सर्वात स्वस्त निधी. मुदत ठेवींवर बँकांना 7-8% व्याज द्यावं लागतं, पण करंट अकाउंटवर 0 आणि सेव्हिंग्जवर अगदी नाममात्र व्याज द्यावं लागतं. अच्छा, म्हणजे ज्या बँकेकडे 50% निधी अशा स्वस्त मार्गाने येतो, त्या बँकेची नफा कमवण्याची लवचिकता बाजारातील इतर बँकांच्या तुलनेत खूप जास्त असते. नक्कीच. हा बँकेचा एक मोठा स्पर्धात्मक फायदा आहे. म्हणजेच बँकेला आपला कच्चा माल, जो की पैसा आहे, तो अत्यंत स्वस्तात मिळतोय आणि तो पैसा 20% वाढीसह कर्ज म्हणून बाजारात फिरवतायत. आणि त्यांच्या वाढीचं मुख्य इंजिन रिटेल आणि MSME कर्ज वाटप आहे. त्यांचं डिजिटल बँकिंग ॲप आणि तंत्रज्ञान ग्राहकांना खूप वेगाने जोडत आहे. बरं, जर स्वस्त निधी उपलब्ध आहे आणि कर्जाची मागणीही भक्कम आहे, तर मग गाडीच्या चाकांमध्ये काही अडचण असू शकते का? म्हणजे कर्जे वेगाने वाटली जात आहेत, याचा अर्थ ती कर्जे बुडण्याची शक्यताही वाढते ना? हा प्रश्न खूप रास्त आहे. बँकिंग क्षेत्रात वेगाने होणारी वाढ अनेकदा भविष्यातील बुडीत कर्जांची किंवा NPAची नांदी असू शकते. पण मालमत्तेच्या दर्जाची आकडेवारी तपासली असता इथेही एक वेगळं चित्र दिसतं. काय सांगते ती आकडेवारी? बँकेची ढोबळ बुडीत कर्जे म्हणजे GNPA फक्त 1.61% आहेत. अरे वा, हे तर खूपच कमी आहे. हो, आणि निव्वळ बुडीत कर्जे म्हणजे NNPA तर अतिशय कमी म्हणजे केवळ 0.48% आहेत. बँकिंगच्या इतिहासात 1% कमी NNPA असणं हे एक अत्यंत सुरक्षित कर्जवाटपाचं लक्षण मानलं जातं. आणि त्यांची वसुलीची कार्यक्षमता म्हणजे कलेक्शन एफिशियन्सी किती आहे? ती 99.6% आहेत. 99.6%. याचा स्पष्ट अर्थ असा की बाजारात दिलेल्या कर्जांपैकी जवळपास प्रत्येक रुपया वेळेवर परत येतोय. अगदी बरोबर. भूतकाळात पायाभूत सुविधांच्या कर्जांमुळे IDFCला जो फटका बसला होता, तो काळ आता पूर्णपणे मागे पडलाय. सध्याचं रिटेल कर्ज खाते अत्यंत स्वच्छ आणि सुरक्षित आहे. 1 मिनिट. इथेच या सगळ्या विश्लेषणातील सर्वात मोठा विरोधाभास उभा राहतोय. कसा काय? म्हणजे बघा, बँकेचा महसूल वाढतोय, ठेवी स्वस्तात मिळतायत, 50% कासा मजबूत आहे, रिटेल आणि MSMEला वेगाने कर्ज दिलं जात आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वसुली 99.6% असल्याने कर्जे बुडतही नाहीयेत. हो, हे सगळं तर व्यवस्थित सुरू आहे. पण कसा काय घसरला? या प्रश्नाचं उत्तर शोधताना एक अत्यंत धक्कादायक बाब समोर येते. याच अहवालात पान 47 वर एका ठिकाणी बँकेने स्वतःचा सामान्यीकृत नफा म्हणजे नॉर्मलाइज्ड प्रॉफिट जाहीर केलाय. अच्छा, आणि तो किती आहे? हा खरा नफा 319 कोटी नसून तब्बल 746 कोटी रुपये आहे. काय सांगताय? 746 कोटी? म्हणजे जर हा नफा 746 कोटी मानला तर गेल्या वर्षाच्या तुलनेत नफ्यात 145% प्रचंड मोठी वाढ झालीय. हो, पण मग कागदोपत्री हा नफा 319 कोटी का दाखवला गेला? तिथे काय गडबड झालीय? खरा नफा 746 कोटी असताना तो 319 कोटी दिसण्यामागे अकाउंटिंग आणि बँकिंगमधील काही एक वेळच्या घटना किंवा वन टाईम आयटम्स कारणीभूत आहेत. वन टाइम आयटम्स म्हणजे नक्की काय झालं? या तिमाहीत बँकेला 2 मोठ्या अनपेक्षित नुकसानाचा सामना करावा लागला. पहिलं म्हणजे फसवणुकीमुळे झालेलं नुकसान, ज्याला फ्रॉड लॉस म्हणतात, आणि दुसरं म्हणजे ट्रेजरीमधील नुकसान. बरं, हे ट्रेजरीमधील नुकसान थोडं समजावून सांगाल का? हे कसं होतं? हे समजून घेणं थोडं तांत्रिक आहे. बँका आपला सर्वच पैसा कर्जाच्या रूपात वाटत नाहीत, तर काही भाग सरकारी रोख्यांमध्ये आणि इतर वित्तीय साधनांमध्ये गुंतवतात. जेव्हा रिझर्व्ह बँक व्याजदरांमध्ये बदल करते किंवा बाजारातील व्याजदर वाढतात, तेव्हा याआधी खरेदी केलेल्या रोख्यांचं बाजार मूल्य कमी होतं. याला मार्क टू मार्केट तोटा म्हणतात. अच्छा, म्हणजे बँकेने हे रोखे प्रत्यक्ष विकून तोटा सहन केलेला नसतो? नाही, त्यांनी ते विकलेले नसतात. पण अकाउंटिंगच्या नियमानुसार त्यांच्या ताळेबंदात हे मूल्य कमी दाखवावं लागतं. हा बँकिंग व्यवसायातील संरचनात्मक दोष नाही, तर बाजारातील व्याजदराच्या चक्राचा तात्पुरता परिणाम आहे. बरं, ट्रेजरीमधील नुकसानीला आपण बाजाराचा भाग मानू शकतो, पण इथे मला एक महत्त्वाचा प्रतिवाद करावासा वाटतो. बोला ना. हे जे फसवणुकीमुळे झालेलं नुकसान आहे, हा फ्रॉड लॉस, हा प्रकार आपण एक वेळची घटना म्हणून एवढ्या सहजतेने बाजूला कसा काढू शकतो? व्यवस्थापन याला वन टाइम इश्यू म्हणतंय खरं. हो, व्यवस्थापन म्हणत असेलही, पण जर कोणाचा खिसा कापला गेला तर त्याचं शारीरिक आरोग्य किती उत्तम असलं तरी त्या क्षणी आर्थिक नुकसान झालेलंच असतं ना. ती रक्कम खिशातून कायमची गेलेली असते. हे मात्र अगदी खरंय. फसवणूक झाली याचा अर्थ बँकेच्या सुरक्षा प्रणालीत किंवा प्रक्रियांमध्ये कुठेतरी मोठी त्रुटी आहे.
मग गुंतवणूकदारांनी या दाव्यावर आंधळेपणाने विश्वास का ठेवावा की हा फक्त एक वेळचा फटका होता आणि इथून पुढे सर्व ठीक होईल? व्यवस्थापनाच्या या स्पष्टीकरणाकडे संशयाने पाहणं अत्यंत स्वाभाविक आहे. हा संशय अतिशय रास्त आहे. फसवणूक हा केवळ एक अपघात नसून ती सिस्टमच्या आत असलेल्या त्रुटींची पावती असते. बँक याला एक वेळची घटना म्हणत असली तरी अशा घटनांमुळे बँकेच्या रिस्क मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण होतं. बरोबर. आणि म्हणूनच या अहवालाकडे पाहताना केवळ सकारात्मक बाजू न पाहता बँकेच्या काही मूलभूत कमकुवत दुव्यांचंही विश्लेषण करणं गरजेचं ठरतं. मग यातला सर्वात मोठा चिंतेचा विषय कोणता आहे सध्या? यातला सर्वात मोठा चिंतेचा विषय म्हणजे बँकेचं खर्च आणि उत्पन्नाचं प्रमाण, ज्याला आपण कॉस्ट टू इन्कम रेशो म्हणतो. सध्या हा रेशो सुमारे 73% आहे. 73%? हो, सोप्या भाषेत सांगायचं तर बँकेला 100 रुपये कमवण्यासाठी 73 रुपये खर्च करावे लागतात. बापरे, 100 रुपये कमवण्यासाठी 73 रुपये खर्च करणं हे कोणत्याही व्यवसायासाठी दीर्घकालीनदृष्ट्या शाश्वत वाटत नाही. नाहीच वाटत. IDFC फर्स्ट बँक नवीन शाखांचा विस्तार, तंत्रज्ञान अद्ययावत करणं आणि कर्मचारी भरती यांवर प्रचंड खर्च करत आहे. पण भारतातील इतर ज्या प्रस्थापित बँका आहेत, जसे की HDFC किंवा ICICI, त्यांचे प्रमाण तर 50 ते 60% घरात असतं ना? हो, कारण जुन्या बँकांनी त्यांच्या पायाभूत सुविधांचा खर्च अनेक वर्षांपूर्वीच करून पूर्ण केलाय. त्यामुळे त्यांना आता त्या गुंतवणुकीचं फळ मिळतंय. पण मग IDFC फर्स्ट बँकेला त्यांच्या या 73%च्या अवाढव्य खर्चातून बाहेर पडण्यासाठी नक्की काय करावं लागेल? कारण इंजिन जोरात चालत असलं तरी ते इंधन खूप वेगाने जाळतंय असं वाटतंय. इथेच ऑपरेटिंग लिव्हरेज नावाची संकल्पना कामाला येते. बँक सध्या जो खर्च करत आहे तो भविष्यातील वाढीसाठीचा पाया आहे. नवीन शाखा उघडल्यानंतर ती शाखा लगेचच नफा कमवून देत नाही. हो, तिला स्थिर व्हायला वेळ लागत असेल. बरोबर. तिला स्थिर होण्यासाठी 2 ते 3 वर्षे लागतात. व्यवस्थापनाचं असं म्हणणं आहे की त्यांच्या शाखा विस्ताराचा आणि तंत्रज्ञानावरील मोठ्या गुंतवणुकीचा टप्पा आता जवळपास पूर्ण होत आलाय. अच्छा, म्हणजे आता खर्चाचा वेग कमी होईल. हो. यापुढे जेव्हा बँकेचा महसूल वाढेल तेव्हा हा पायाभूत खर्च त्याच वेगाने वाढणार नाही. महसूल वेगाने वाढेल आणि खर्च स्थिर राहील, ज्यामुळे हा 73%चा रेशो हळूहळू खाली यायला सुरुवात होईल. आणि याशिवाय त्यांच्या कर्जवाटपात काही बदल होतोय का? हो, बँकेचं लक्ष आता मोठ्या कॉर्पोरेट कर्जांमधील जोखीम जाणीवपूर्वक कमी करण्यावर आहे. कॉर्पोरेट कर्जांमध्ये एखाद्या मोठ्या कंपनीने कर्ज बुडवलं तर बँकेला थेट हजारो कोटींचा फटका बसतो. म्हणजे रिस्क जास्त असते तिथे. नक्कीच. त्याऐवजी बँक आता आपला मोर्चा रिटेल आणि MSME क्षेत्राकडे वळवत आहे, जिथे कर्जाची जोखीम लाखो छोट्या ग्राहकांमध्ये विभागलेली असते. हा जो स्थित्यंतराचा टप्पा आहे तो बँकेच्या भविष्यासाठी अतिशय कळीचा आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. या सर्व विश्लेषणाचा जर भविष्यातील वाटचालीवर पडणारा प्रभाव पाहायचा झाला तर अल्पावधीत आणि दीर्घावधीत 2 पूर्णपणे वेगळी चित्र उभी राहतात. हो, अल्पावधीत किंवा शॉर्ट टर्ममध्ये हे चित्र नक्कीच अस्थिर आहे. नफ्यातील घसरण, फसवणुकीचे प्रकार आणि 73% खर्च यामुळे शेअर बाजारात अनिश्चितता राहीलच. म्हणजे जोपर्यंत बँक हा खर्च नियंत्रणात आणून सलग 2-3 तिमाहीत स्थिर आणि स्वच्छ नफा दाखवत नाही तोपर्यंत बाजाराची प्रतिक्रिया तटस्थ किंवा किंचित नकारात्मकच राहील, नाही का? हो, कारण बाजाराला आश्वासने नको असतात तर कागदावर सिद्ध झालेले आकडे हवे असतात. पण दीर्घावधीचा विचार केल्यास बँकेचा मूळ गाभा अत्यंत भक्कम आहे. ठेवींची 17% आणि कर्जाची 20% वाढ ही बँकेची अंडरलाईंग स्ट्रेंथ दाखवून देते. मालमत्तेचा दर्जा सुधारतोय, बुडीत कर्जे नगण्य आहेत आणि 50% कासा बँकेला बाजारात मोठा फायदा मिळवून देतोय. म्हणजे जसजसे हे ट्रेजरी किंवा फसवणुकीसारखे तात्पुरते धक्के कमी होतील आणि कॉस्ट टू इन्कम रेशो खाली येईल, तसा तो 746 कोटींचा लपलेला सामान्यीकृत नफा थेट बँकेच्या ताळेबंदातून स्पष्टपणे दिसायला लागेल. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टिकोनातून बँकेच्या वाढीची कथा अबाधित राहण्याची शक्यता प्रबळ आहे. खरंय. सुरुवातीच्या आपल्या त्या हुशार विद्यार्थ्याच्या उदाहरणाकडे पुन्हा वळलो तर हे स्पष्ट होतं की त्या विद्यार्थ्याची पायाभूत तयारी पक्की आहे. हो, फक्त एका अनपेक्षित घटनेमुळे एका पेपरमध्ये त्याचे गुण कमी आलेत. अगदी तसंच. कोणत्याही आर्थिक अहवालाचं विश्लेषण करताना फक्त वर्तमानपत्रांमधील बँकेचा नफा 36% घसरला अशा वरवरच्या हेडलाईन्सवर अवलंबून राहणं धोक्याचं असतं. बरोबर.
अहवालाच्या आत जाऊन हा सामान्यीकृत नफा आणि एक वेळचे नुकसान यातला तांत्रिक फरक समजून घेणं हेच खऱ्या अर्थाने आर्थिक साक्षरतेचं लक्षण आहे. नक्कीच. आकडे कसे वाचायचे आणि त्यामागचा कार्यकारणभाव कसा शोधायचा हे या चर्चेतून प्रकर्षाने समोर आले. ताळेबंदातील नफा कमी दिसतोय म्हणजे व्यवसाय खराब आहे असं नाही, आणि नफा जास्त दिसतोय म्हणजे सगळं काही सुरळीत आहे असंही नसतं. बँकेचा व्यवसाय हा वरवरच्या आकड्यांपेक्षा आतल्या कार्यपद्धतीवर आणि जोखीम व्यवस्थापनावर अधिक अवलंबून असतो. अगदी 100% बरोबर. पण या सखोल विश्लेषणाच्या शेवटी मला एका पूर्णपणे नव्या आणि अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नाकडे वळायचंय. कोणता प्रश्न? आपण आत्ताच पाहिलं की बँका आपला धोका कमी करण्यासाठी कॉर्पोरेट कर्जांकडून रिटेल आणि MSME कर्जाकडे वळत आहेत. ही कर्जे लाखो ग्राहकांमध्ये विभागलेली असल्याने जोखीम कमी होते असा एक सर्वमान्य सिद्धांत आहे. हो, तो एक सुरक्षित मार्ग मानला जातो. पण आजकाल हे जे रिटेल कर्जवाटप होतंय ते प्रामुख्याने प्रगत अल्गोरिदम, AI आणि डेटा ॲनालिटिक्सच्या आधारावर खूप वेगाने होतंय. हो, सेकंदांमध्ये कर्ज मंजूर होतात आता. मग जर या अल्गोरिदमला ट्रेनिंग देताना ग्राहकांच्या क्षमतेचं मोजमाप करण्याच्या पद्धतीतच एखादा संरचनात्मक दोष किंवा सिस्टमॅटिक बायस राहिला असेल तर काय? अरे बापरे, हा तो खूपच मोठा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना. आपण एका मोठ्या कॉर्पोरेट धोक्याला टाळून लाखो ग्राहकांमध्ये विभागलेल्या एका अदृश्य आणि साखळीबद्ध धोक्याला तर जन्म देत नाहीये ना. ज्या दिवशी या अल्गोरिदमचा अंदाज चुकेल त्या दिवशी निर्माण होणाऱ्या बुडीत कर्जांची लाट मोजण्यासाठी आपली पारंपरिक GNPM मोजण्याची पद्धत पुरेशी असेल का? हा खरंच आधुनिक बँकिंग क्षेत्रापुढील भविष्यातील सर्वात मोठा आणि अनुत्तरित प्रश्न आहे. आपण फक्त बुडीत कर्जे मोजत बसतो, पण खऱ्या धोक्याचे मोजमाप करण्याची आपली पद्धतच बदलण्याची वेळ आलीये का याचा विचार सगळ्यांनीच करायला हवा. नक्कीच. आणि याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत श्रोत्यांनो, आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.